नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त चमचमीत आणि अतिशय चविष्ट असं वांग्याचं वरण कसं करायचं ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होतं, झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे। पोळी, भाकरी किंवा भातासोबत अगदीच तुम्ही खाऊ शकता। भातासोबत गरमागरम हे वांग्याचं वरण अतिशय चवीला सुंदर लागतं। जरूर अशा पद्धतीने हे वरण करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची 100% खात्री आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राइब करा। तर बघू शकाल रंग टेक्स्चर सुरेख आलेला आहे। सुरुवात करूयात। तर इथे एका पातेल्यामध्ये सुरुवातीला 2 चमचे आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची। मोहरी आता छान तडतडायला लागली की पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा। त्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, ह्या घालायच्या मस्त। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आपल्याला यामध्ये घालायची आहेत। वा, जबरदस्त फोडणी बसली आहे। आता इथे साधारण 2 वांगे मी अशा पद्धतीने छोट्या फोडींमध्ये चिरून घेतलेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवले होते जेणेकरून ते काळे पडू नयेत। ठीक आहे, आता ही वांगी यामध्ये घालून घेऊयात, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आणि छान अशी वांगी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहेत मीडियम आचेवरती। साधारण 3 ते 4 मिनिटं वांगी परतून झाली की यामध्ये पाव चमचा हळद घालायची। चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं, तुम्हाला कितपत तिखट आवडेल त्या हिशोबाने। त्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये आपल्याला धनेपूड घालायची आहे। त्यानंतर हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करून झालं, साधारण मिनिटभर व्यवस्थित परतून झालं की इथे मी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे, तर ही डाळ आपण यामध्ये घालून घेऊयात। तर साधारण इथे अर्धी वाटी मी डाळ घेतलेली होती आणि कुकरला व्यवस्थित शिट्ट्या काढून व्यवस्थित मऊसूद अशी शिजवून घेतली होती। तर ही डाळ व्यवस्थित यामध्ये घालून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। आणि आता तुम्हाला कितपत वरण पातळ हवं आहे किंवा दाटसर हवं आहे त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालायचं, मिक्स करून घेऊयात। आता सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचाभर आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता हे मिक्स करून झालं की यामध्ये साधारण 1 चमचा फक्त इथे खिसलेलं खोबरं वरतून घालते, चव अतिशय सुंदर उतरते। त्यानंतर चवीनुसारच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीसुद्धा चालेल। मिक्स करून घेऊयात आणि ह्या वरणाला एक छान खळखळून उकळी काढून घेऊयात। तर बघू शकाल छान अशी मीडियम आचेवरती ह्या वरणाला इथे खळखळून उकळी यायला सुरुवात झालेली आहे। रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे। अतिशय हे वरण चवीला चवदार लागतं, रुचकर लागतं। पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। जरूर अशा पद्धतीने हे वांग्याचं वरण करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची 100% खात्री आहे। तर मस्त अशी खळखळून ह्या वरणाला उकळी आलेली आहे। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि वांगीसुद्धा व्यवस्थित यामध्ये शिजलेली आहेत। वांगी छान अशी मऊसूद शिजवून घ्यायची। आता वरण छान उकळलेलं आहे, वरण आपलं बनवून तयार झालं। सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची। मस्त आपलं चमचमीत चविष्ट असं वांग्याचं वरण इथे बनवून तयार झालं। बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।